अवकाळीचा घाव बांधावर शोभा बादशाह खासदार. शेतकऱ्याच्या मदतीसाठी थेट दिल्लीत साकडे. निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका धुळे आणि नाशिक जिल्ह्याच्या खेड्यांना बसला असून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. या भीषण संकटात धुळे लोकसभा क्षेत्राच्या खासदार डॉक्टर शोभाताई बादशाह यांनी राजकारण बाजूला ठेवून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेतली. नुकसानीची दाहकता पाहून त्यांनी केवळ सांत्वन केलेच नाही तर तात्काळ दिल्ली गाठत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेऊन मदतीसाठी फिल्डिंग लावली आहे. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. मागील काही दिवसात झालेल्या गारपिटीने गहू, हरभरा, ज्वारी, कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः बागायती पट्ट्यातील पपई, केळी, द्राक्षे, आंब्याच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहे. डोळ्यात देखत आलेलं पीक मातीत गेल्याने शेतकरी आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडला आहे. बांधावर पाहणी आणि अधिकाऱ्यांना तंबी. खासदार बादशाह यांनी सटाणा तालुक्यातील दूधमा, चौगाव, साक्षी, मळाणे, सारदे, मोराणे, आसखेडा, सोमपूर, पिपळकोटा, ताराबाद या गावांची झंझावती दौरा केला. त्याचप्रमाणे धुळे तालुक्यातील अनेक गावांचा त्यांनी दौरा केला. यावेळी सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चिखल तोडवत शेतात जाऊन पिकाची पाहणी केली. प्रशासकीय दिरंगाईवर ताशेरे ओढत त्यांनी उपस्थित महसूल व कृषी अधिकाऱ्यांना स्पष्ट बजावले की पंचनाम्याच्या कामात कोणतीही हयगय खपून जाणार नाही. शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यांच्या दुःखात प्रशासनाने संवेदनशील राहून प्रत्येक बाधितांची अचूक नोंद करा. कृषी मंत्र्यांकडून मदतीचे आश्वासन. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खासदार बादशाह यांनी दिल्ली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेऊन धुळे नाशिकच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर केला. शेतकऱ्यांना हेक्टरी भरीव मदत आणि पीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी अशी आग्रही मागणी केली. या पाठपुराव्याला यश आले असून कृषी मंत्र्यांनी संबंधित विभागाला नुकसानीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहे. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पीक विम्याच्या दाव्यांनी तातडीने पूर्तता व्हावी. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून सानुग्रह अनुदान तात्काळ मिळावे. थकीत कर्जाच्या व्याजात सूट मिळावी किंवा कर्जमाफीच मिळावी अशी मागणीही केली. खासदार डॉक्टर शोभाताई बादशाह यांच्या या तत्परतेमुळे आणि आक्रमक प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून मदतीची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.